Everyone, welcome to my YouTube channel Avinash Power MRS. Today we are going to study democratic politics, second class, 10th. Fourth topic, outcomes of democracy. Fourth part, economic growth and development. आर्थिक विकास, आर्थिक वाढ आणि विकास. So in democracies, if democracies are expected to produce good government, then it is not fair to expect that they would also produce development. Evidence shows that in a practice, many democracies did not fulfill this expectation. आणि जर आपण डेमोक्रेसीला जर आपण चांगलं शासनव्यवस्था जर असं आपण म्हणत असू तर आपल्याला असं लक्षात येईल की डेमोक्रेसीमध्ये आर्थिक आपला विकास हा होतो. आणि खूप सारे आपल्याला पुरावे असे पाहायला मिळतात की ज्यावेळेस आपण लोकशाही प्रत्यक्षात अंमलात आणतो त्यावेळेस आपले जो विकास आहे तो होताना दिसत नाही, आपल्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. इफ यू कन्सिडर ऑल डेमोक्रेसीज अँड ऑल डिक्टेटरशिप फॉर द 50 years between 1950s and 2000, dictatorships have slightly higher rate of economic growth. आपण जर विचार केलात की सगळे जे लोकशाही शासन असणारे देश आहेत किंवा सगळे जिथे आत्तापर्यंत हुकुमशहा होते, उदाहरणार्थ हिटलर, आणि 50 वर्षाचा जर आपण जर इतिहास पाहिला 1950 ते 2000, तर आपल्याला असं लक्षात येईल की जिथे हुकुमशहा होता, डिक्टेटरशिप होते, तेथील जो आर्थिक विकास होता तो जास्त होता. द इनॲबिलिटी ऑफ डेमोक्रेसी टू अचीव हायर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वरियस. आणि लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये आर्थिक विकास होत नाही हे आपल्याला बहुतेक सर्वांना काळजी देणारा आहे. बट दिस अलोन कॅनॉट बी द रिझन टू रिजेक्ट डेमोक्रेसीज. परंतु आपण याच्यावरून डेमोक्रेसीजचा रिजेक्ट करणं हे योग्य होणार नाही. ॲज यू हॅव ऑलरेडी स्टडीड इन इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट डिपेंड ऑन सेव्हरल फॅक्टर्स. आपण इकॉनॉमिक्स विषयामध्ये पाहिलं आहे की प्रत्येक राष्ट्राची जो आर्थिक विकास आहे तो वेगवेगळ्या गोष्टींवरती अवलंबून असतो. कशावरती? उदाहरणार्थ कंट्रीज पॉप्युलेशन साईज, तेथील लोकसंख्या किती आहे, ग्लोबल सिच्युएशन, जागतिक परिस्थिती काय आहे, कोऑपरेशन फ्रॉम अदर कंट्रीज, दुसऱ्या देशांचं सहकार्य किती मिळतं, इकॉनॉमिक प्रायोरिटीज ॲडॉप्टेड बाय कंट्रीज, एखाद्या देशाने त्यांचं जे धोरण ठरवलेलं आहे त्याबाबत आर्थिक त्यांचं प्राधान्य किती आहे. So however, the difference in the rate of economic development between less developed countries with the dictatorship and democracy is negligible. परंतु आपल्याला असं लक्षात येईल की आपण आर्थिक विकासाच्या बाबतीत जर जिथे कमी विकास झालेला आहे असे देश जर आपण पाहिले आणि लोकशाही आणि जर आपण हुकुमशाही या दोन्ही देशामध्ये जर आपण तुलना केली तर लोकशाहीमध्ये जरी थोडासा कमी दोघांमध्ये नगण्य अंतर आहे. निग्लिजिबल म्हणजे नगण्य अंतर दोन्हीमध्ये आहे, म्हणजे दोन्हीही आर्थिक विकास करतात, फक्त लोकशाहीमध्ये थोडासा आर्थिक विकास हा कमी आपल्याला पाहायला मिळतो. सो नगण्य आहे, परंतु हे फरक. ओव्हरऑल वी कॅनॉट से दॅट डेमोक्रेसी इज द गॅरंटी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बट वी कॅन एक्सपेक्ट डेमोक्रेसी नॉट टू लॅग बिहाइंड डिक्टेटरशिप इन दिस रिस्पेक्ट. परंतु आपण लोकशाहीमध्ये आपण याची गॅरंटी देत नाही की लोकशाहीमध्ये खरंच आर्थिक विकास होईल, परंतु लोकशाहीमध्ये हुकुमशहापेक्षा ती मागे नाही आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये सुद्धा लॅग बिहाइंड म्हणजे लोकशाही पण मागे नाही आहे, तिथे पण आर्थिक विकास हा होत राहतो. वेन वी फाइंड सच अ सिग्निफिकंट डिफरन्स इन द रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ बिटवीन कंट्रीज अंडर डिक्टेटरशिप अँड डेमोक्रेसीज, इट इज बेटर टू प्रिफर डेमोक्रेसीज. इट हॅज अ सेव्हरल अदर पॉझिटिव्ह आउटकम्स. आणि म्हणून जर आपल्याला दोन्हीमधला मूलभूत फरक जर पाहायचा असेल, कोणत्या देशाचा आर्थिक विकास हा जास्त झालेला आहे, जिथे लोकशाही आहे, जिथे हुकुमशाही आहे, तर आपल्याला लोकशाहीला प्राधान्य द्यावे लागेल, कारण दुसरे अनेक असे घटक आहेत जे आपण पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक आहेत लोकशाहीच्या बाबतीत. सो हा एक आपल्याला मुद्दा आहे. नंतर आपण दुसरा या लेसनमधला पॉईंट आहे आपला की कशा पद्धतीने आउटकम्स ऑफ डेमोक्रेसीमध्ये रिडक्शन ऑफ इनइक्वॅलिटी अँड पॉवर्टी, म्हणजे जिथे आपण म्हणूया की मोठ्या प्रमाणात जी असमानता आहे किंवा गरिबी आहे ती कमी करण्यामध्ये लोकशाहीची भूमिका काय आहे हे आपल्याला आता समजून घ्यायचे आहे. परहॅप्स मोर दॅन द डेव्हलपमेंट इट इज रिझनेबल टू एक्सपेक्ट डेमोक्रेसीज टू रिड्यूस इकॉनॉमिक डिस्पार्टीज. आणि म्हणून विकासापेक्षाही आपल्याला एक महत्त्वाची आपली एक अपेक्षा आहे, योग्य अपेक्षा आहे की लोकशाहीमध्ये जी इकॉनॉमिक डिस्पार्टीज म्हणजेच आर्थिक जी असमानता आहे ती कमी होती की नाही.
So even when countries achieve economic growth, will wealth be distributed in a such a way that all citizens of country will have share and lead a better life. जरी आपण असं म्हणूया, जर एखाद्या देशाने तिथे लोकशाही आहे, तिथे आर्थिक विकास झाला, परंतु तेथील जे नागरिक आहेत आणि तेथील नागरिकांमध्ये संपत्तीचं समान वाटप झालं का, तेथील नागरिकांमध्ये जो शेअर आहे संपत्तीचा तो समान वाटप झालेला आहे का, किंवा त्यांचं संपत्तीचं विभाजन हे कशा प्रकारे झालेलं आहे, तेथील नागरिक कशा पद्धतीचं जीवन जगत आहेत, चांगलं जीवन जगत आहेत का. इज इकॉनॉमिक ग्रोथ इन डेमोक्रेसी अकंपनीड बाय इन्क्रीज्ड इनइक्वॅलिटी अमॉंग द पीपल. का आर्थिक विकासामुळे लोकशाहीमध्ये जो आर्थिक विकास होतो त्या विकासाबरोबरच तेथे असमानता तेथील लोकांमध्ये वाढत जाते का. असमानता म्हणजे कशाच्या बाबतीत, नागरिकांमध्ये असमानता, रिच पुअर ही जी दरी आहे ती, श्रीमंत गरीब. ऑर डू डेमोक्रेसी लीड जस्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स ऑर ऑपॉर्च्युनिटीज. का लोकशाहीमुळे फक्त संधी आणि वस्तूंचं जे वाटप आहे ते केलं जातं. सो डू डेमोक्रेसी लीड जस्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड अँड ऑपॉर्च्युनिटीज. का लोकशाहीमध्ये फक्त वस्तू आणि संधींचं वाटप हे केलं जातं. तर हे आपण पाहिलेलं आहे. सो आपण असं म्हणूयात की डेमोक्रेसी आर बेस्ड ऑन पॉलिटिकल इक्वॅलिटी. लोकशाही ही राजकीय समानतेवर ही आधारलेली आहे. ऑल इंडिव्हिज्युअल हॅव इक्वल वेट इन इलेक्टिंग रिप्रेझेंटेटिव्ह. प्रतिनिधी आपण ज्यावेळेस निवडतो त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीच्या मताला तेवढंच मूल्य आहे, तेवढंच वेटेज आहे. पॅरल टू द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग इंडिव्हिज्युअल इन टू द पॉलिटिकल एरिना ऑन अँड इक्वल फुटिंग वी फाइंड ग्रोविंग इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीज. तर आपण असं म्हणूया की राजकीय क्षेत्रामध्ये व्यक्तींना परस्पर किंवा बरोबर समान दर्जा मिळतो का. तर राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्या देशातील प्रत्येक व्यक्तीला समान दर्जा मिळतो का, तर हेही आपल्याला पाहायचं आहे. सो आणि मग आपण त्या देशातील आर्थिक विकास किंवा आर्थिक असमानता ही आपल्याला पाहायची आहे. सो अ स्मॉल नंबर ऑफ अल्ट्रा रिच एन्जॉय हायली डिस्प्रपोर्शनेट शेअर ऑफ वेल्थ अँड इन्कम. आपल्याला पाहायला मिळतात की फक्त काही थोडे जे आहेत, जे लोक खूप सारे श्रीमंत आहेत आणि ज्यांच्याकडे डिस्प्रपोर्शनेट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती इन्कम त्यांचा आहे. नॉट ओन्ली दॅट देअर शेअर इन द टोटल इन्कम ऑफ द कंट्री हॅज बीन इन्क्रीज. परंतु त्यांचा जो वाटा आहे राष्ट्राच्या संपत्तीमध्ये त्यांचा वाटा पण हा वाढतो आहे. दोज ॲट द बॉटम ऑफ द सोसायटी हॅव अ व्हेरी लिटल टू डिपेंड अपॉन. परंतु जे अगदी समाजाच्या तळागाळात आहेत आणि ते खूप सारे लोक जे आहेत या श्रीमंत लोकांवरती अवलंबून आहेत. देअर इन्कम हॅव बीन डिक्लाइनिंग. समटाईम दे फाइंड इट डिफिकल्ट टू मीट देअर बेसिक नीड सच ॲज फूड, क्लोथिंग, हाऊस, एज्युकेशन अँड हेल्थ. म्हणून काही वेळा असं आपल्याला पाहायला मिळतं की त्यांचं जो काही इन्कम आहे तो अतिशय कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या ज्या काही बेसिक गरजा आहेत जसं की अन्न, कपडे, घर, शिक्षण, हे आरोग्य, याही गरजा पूर्ण होताना दिसत नाही आहेत. ॲन ॲक्च्युअल लाईफ डेमोक्रेसी डू नॉट ॲपियर टू बी व्हेरी सक्सेसफुल इन रिड्युसिंग द इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीज. आणि आपल्याला खऱ्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते की लोकशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक असमानता दूर करण्यामध्ये लोकशाही यशस्वी झालेली दिसत नाही आहे. इन क्लास 9 इकॉनॉमिक टेक्स्टबुक you have already studied about poverty in India. The poor constitute a large proportion of our vote and no party will like to lose their vote. आपण नवीमध्ये पण पाहिलं होतं की कशा पद्धतीने गरिबी जी आहे ती आपल्या प्रत्येक देशामध्ये आहे आणि या देशामध्ये की मोठ्या प्रमाणात लोकसंख्या जी अशी आहे की जी खूप गरिबी आहे आणि कोणत्याच पार्टीला त्यांचे जे मत आहेत ते गमवायचे नाही आहेत. So yet the democratically elected government do not appear to be keen to address the question of poverty as you would expect them to. तरी पण कोणताही राजकारणामध्ये पक्ष जर निवडून आला लोकशाहीमध्ये तरी तो ह्या गोष्टीकडे जास्त
लक्ष देत नाही की कशा पद्धतीने आपल्या देशाची गरिबी ही दूर करता येईल. द सिच्युएशन इज मच वर्स इन सम अदर कंट्रीज. आणि ही जी परिस्थिती आहे ती आपल्यापेक्षा खूपच वाईट इतर काही देशामध्ये आहे. इन बांगलादेश मोर दॅन हाफ ऑफ इट्स पॉप्युलेशन लिव्स इन पॉवर्टी. पीपल इन सेव्हरल पुअर कंट्रीज आर नाव डिपेंडेंट ऑन द रिच कंट्री इवन फॉर फूड सप्लाईज. बांगलादेशामध्ये तर खूप बिकट अवस्था आहे. तेथील जे लोक आहेत ते खूपच आपण म्हणूया निम्मी पॉप्युलेशन गरीब आहे आणि ते जे श्रीमंत देश आहेत अन्नासाठी ते अवलंबून आहेत इतर देशांवरती सुद्धा. म्हणून खूप सारी गरिबी आपल्याला बांगलादेशामध्ये पाहिली होती. निम्मी जनता ही दुसऱ्या देशावरती अन्नधान्यासाठी अवलंबून आहे की कशा पद्धतीने ते त्यांना सप्लाईज हे करू शकतील. सो दॅट्स ऑल फ्रॉम this part. Thank you very much for watching this video.